मागील रात्री यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले असून पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात रात्री पाऊस कोसळला। त्यामुळे पुसद शहर जलमय झाले होते। पुसद नजीक असलेल्या खंडाळा घाटात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याच्या काठेवरची मोठी दरड कोसळली। त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली। जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पावसामुळे नदी नाले भरून वाहत आहेत। पूर्ण रस्त्यावर दरड असल्याने पुसद वाशिम हा प्रमुख मार्ग सुद्धा बंद करण्यात आला होता। दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी रात्री ते पहाटेपर्यंत बहुतांश तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते। या पावसाने सोयाबीन, कापूस इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त समोर आले आहे।